प्रशासक आहेत त्यांचाही कारभार आणि मागच्या नगरसेवकांनी केलेला एकूण कारभार हा आपल्यासमोर आहे। आम्ही बोलतो असं नव्हे तर जनता बोलते की महापालिका एक वेळ झाली नसती आणि अतिशयोक्ती म्हणून काही लोक म्हणतात की आहे त्या वॉर्डाचीच नगर ग्रामपंचायत केली असती तर एक वेळ प्रगती झाली असती। परंतु महापालिका झाल्यापासून गांभीर्यानं जे या शहरामध्ये प्रमुख प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन जनताभिमुख आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं असो, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं असो, ड्रेनेजची व्यवस्था असो, शहरामध्ये आज असलेल्या ज्या सुविधा आहेत, हॉस्पिटल्स मध्ये नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष इच्छुक नव्हता आणि नाही। प्रशासकीय कारभारच या महाराष्ट्रामध्ये चालू होता। याला सुप्रीम कोर्टाने छेद दिला आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याची दखल घेतली नव्हती, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। यामध्ये सांगलीमधून सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही नागरिक विकास आघाडीच्या बॅनरखाली लढवण्याचा निर्धार केलेला आहे। यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, CPI, CPM, समाजवादी पक्ष आणि सगळ्या डाव्या संघटना आणि पक्ष, शेतकरी संघटना यांचा सगळ्यांचा एक व्यासपीठ आम्ही तयार केलेला आहे। आणि या निवडणुकामध्ये 78 जागा आहेत। आमचा प्रयत्न या 78च्या 78 जागा निवडून आणायच्या आणि त्या लढवायच्या ही भूमिका आहे। यामध्ये आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आम्ही आज जनशक्ती उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि या शहरातले जे प्रामुख्यानं 15 प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांच्या पुढे मांडून जनप्रबोधन करून एक वोट आणि एक नोट या पद्धतीनं सामान्य माणसाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न नागरिक विकास आघाडी करणार आहे। आणि ही आघाडी या निवडणुकीमध्ये धनसत्तेचा पराभव करून, सत्ताधारी पक्षाचा पराभव करून, गुंडगिरीचा आणखीन गुंडशाहीचा पराभव करून निखळ अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते नगरपालिकेचा विकास करण्याचीच भूमिका घेऊन आणि कार्यक्रमाने अजेंडा घेऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरते आहे। आणि ही निवडणूक आम्ही नक्कीच धनशक्ती विरुद्ध जिंकू असा विश्वास नागरिक विकास आघाडीला आहे।